सध्या. काय करायचं आता? आर्यन तिथं पुढे उभा असणार. चैत्या, मला सांग, मेन गेट सोडून दुसरी कुठली जागा आहे का जिथनं बाहेर पडू शकतो? होय दादा, ह्यो एकच मार्ग आहे, पण हा रस्ता जाऊन मेन गेटलाच मिळतो. त्यामुळे तिथनंच बाहेर पडायला लागलं आपल्याला. म्हणजे आता काय पर्यायच नाही. पण चैत्या, तू इथंच थांब. तू नको येऊस आमच्याबरोबर. का म्हणजे? चैत्या बघ, आता तात्यासाठी तू त्याचा माणूस आहेस, आणि जर तू आमच्याबरोबर दिसलास तर सगळंच अवघड होईल ना. त्याला कळेल की तू आम्हाला सामील होतास, हे सगळं आपलं नाटक होतं. बरोबर आहे? होय जयदीप भाऊजी, सत्या बरोबर बोलतोय. हे बघा, तुम्ही जितकं तात्यासाहेबांच्या जवळ असाल ना तितकं चांगलं आहे. कारण तात्यासाहेब आता पुढे काय गेम खेळणार ते आपल्याला कळायला हवं. तुम्ही इतर राहून आम्हाला अपडेट द्या. हे बघा, ही फाईल जोपर्यंत कमिशनर साहेबांपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत आपल्याला गाफील राहून नाही चालणार. ठीक आहे, तुम्ही काय सुद्धा काळजी करू नका. मी इकडं सगळं बघतो. हा, तुम्हीच फक्त जावा. काळजी घ्यायची आहे त्या. चल. सगळे काम सुखार झाले. दारू पिऊन पडायला लावा फक्त. ए उठ उठ ना. काय लाज वाटते का? कामावर दारू पिऊन येतो काय इथे येऊन पितो? दारू नाही पेलो. इतर राखण करत असताना कोणीतरी मागून येऊन रुमाल तोंडाला लावला आणि बेशुद्ध केलं. गुंगीचं औषध लावलं माझ्या नाकाला. हे बाकीचे माणसं कुठे? मेन गेटवर आहेत. उठ तिकडे बघ. ए